दिल्लीच्या जंतर मंतरवर काल जे घडलं त्याची चर्चा आता देशभर सुरू आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नाव चर्चेत आलेली कॉक्रोच जनता पार्टी थेट रस्त्यावर उतरली आणि हजारो तरुणांनी शिक्षण व्यवस्थेविरोधात आवाज उठवला. पण इथे प्रश्न फक्त एका आंदोलनाचा नाहीये. प्रश्न आहे तो देशातील तरुणांच्या वाढत्या असंतोषाचा. कारण गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात युवक स्वतःच्या भवितव्याच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. नीट परीक्षेतील कथित घोटाळा, स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे तरुणांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. त्याच नाराजीचं रूप काल जंतर मंतरवर पाहायला मिळालं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके खास अमेरिकेतून भारतात आले आणि त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचं आंदोलन नसून युवकांचं आंदोलन आहे असा दावा आयोजकांकडून करण्यात आला. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कारण सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता मोठी गर्दी होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. आणि तसंच झालं. हजारो युवकांनी जंतर मंतर गाठत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र या सगळ्यात एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे आजच्या काळात युवक पुन्हा एकदा प्रश्न विचारताना दिसत आहेत. कारण काही वर्षांपासून राजकारणाबद्दलची चर्चा सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याचं चित्र होतं. पण आता युवक थेट रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण या आंदोलनाची तुलना 2011च्या अण्णा हजारे आंदोलनाशी करत आहेत. अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचं भवितव्य काय असेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. ही चळवळ पुढे राजकीय पक्षात रूपांतरित होणार का, निवडणुका लढणार का, की फक्त आंदोलनापुरतीच मर्यादित राहणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, जंतर मंतरवर काल जमलेली गर्दी फक्त एका आंदोलनाची गर्दी नव्हती, तर देशातील तरुणांच्या मनात साचलेल्या प्रश्नांची, नाराजीची आणि बदलत्या अपेक्षेची झलक होती. आणि त्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टीची ही सुरुवात भारतीय राजकारणात किती मोठं वळण आणते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.